जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। विकास प्रभागाचा या उपक्रमामध्ये आणि या उपक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये नागरिकांचं खूप खूप हार्दिक स्वागत। वर्धेतील प्रमुख शहराच्या भागामध्ये म्हणजेच रामनगर या परिसरामध्ये आपण आहोत आणि या रामनगर परिसरातील नेमकी विकासाची अवस्था काय, किती तो वाढलाय, किती कुठे लंगडा झाला आहे, ह्या सगळ्या बाबींवर आपण जे आहे लक्ष देण्यासाठी म्हणून जे आहे आपण आपल्या प्रभागामध्ये नेमका आलेलो आहोत। या प्रभागामध्ये नेमका विकास कुठे आलेला आहे आणि कशा प्रकारे झालेला आहे याबाबत माहिती घेण्याकरता सर्वप्रथम वर्धा नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष राहून चुकलेले उमेदवार, नेमकं काय वाटतं आपल्या प्रभागाचा विकास झालेला आहे का, आणि जर झाला आहे तर तो कसा झाला आणि येणाऱ्या 5 वर्षात जर आपल्याला परत संधी मिळते तर आपण हा विकास कसा करणार? सर्वप्रथम मी जनसंग्राम न्यूज यांचं अभिनंदन व स्वागत करतो की त्यांनी वर्धा शहरामध्ये जितके नगरसेवक आपल्या आपल्या प्रभागात इलेक्शन भांडत आहे त्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे, जेणेकरून त्या उमेदवारांना आपल्या प्रभागातील जनतेला जो मेसेज द्यायचा आहे। म्हणून मी जनसंग्राम न्यूज यांचं पुन्हा एकदा आभार मानतो। मी प्रदीप सिंग ठाकूर, उपाध्यक्ष वर्धा नगरपालिका। मी 1991 पासून आजपर्यंत वर्धा नगरपालिकेच्या विविध प्रभागातून मी निवडून आलेलो आहे। आरवी नाका असो, लोकविद्यालय असो, प्रतापनगर असो, गुलशन हॉटेलपर्यंत माझा भाग होता, इकडे भगतसिंग चौकापर्यंत माझा भाग होता। मी ज्या भागामध्ये गेलो आहे त्या भागामध्ये मी विकास केलेला आहे आणि माझ्या या विकास करताना मला कधीही जातीचं पातीचं कोणीच माझ्या प्रभागातील लोकांनी माझा विचार असा केलेला आहे। मला विकास महर्षी म्हणूनच मला लोकांनी मतदान केलेलं आहे। मी जिथे जिथे नगरसेवक होतो माझा हे 7वी रेजिम राहील। आज मी उभा आहे ज्या प्रभागात, हा माझी 7वी रेजिम राहील आणि मी ज्या प्रभागामध्ये गेलेलो आहे तिथे रोड असो, लिव्हिंग ब्लॉक असो, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असो, ड्रेनेज नाली असो, नालीवर कवरिंग करून मी नाल्या तयार केलेल्या आहे। उत्कर्ष उद्यान एक चांगलं जे 2014पर्यंत तिथं जंगलराज चालू होता, तो जंगलराज संपवून मी एक उत्कर्ष उद्यान खूप माझ्या अंडरमध्ये 16मध्ये जेव्हा आलं तेव्हा तो उत्कर्ष उद्यान मी सुंदर बनवला आहे। त्या उद्यानाचा लाभ आमचे बुजुर्ग, आईवडील, लहान मुलं आणि आमच्या योगा संघटनेच्या पूर्ण महिला त्या उत्कर्ष उद्यानाचा लाभ घेत आहे। युवकांसाठी मी भगतसिंग व्यायामशाळा याचे निर्माण केलं। ते 2 वर्षात त्यांना एक चांगलं सुंदर व्यायामशाळा मी युवकांना करून दिलेला आहे। त्यानंतर आपल्या प्रभागातील रामनगरच्या सर्व भागात MPSC असो, UPSC असो अशा विद्यार्थ्यांकरता एक AC अभ्यासिका मी तयार करून दिलेली आहे। मी ज्या भागामध्ये जातो नवीन उपक्रम मी त्या भागात आणि जनतेला विचारून जनतेची आवश्यकता कोणती आहे त्या विषयावरच मी तो विषय घेतो आणि त्या कामाला मी प्राधान्य देतो। माझ्या रामनगरमध्ये 50 वर्षाचा एक पेंडिंग विषय होता, रामनगर लीज, त्याचं नूतनीकरण होत नव्हतं कारण की काँग्रेसचे एवढे आमदार झाले, खासदार झाले, मुख्यमंत्री झाले, यांना आम्ही भेटलो। 2009मध्ये तर राष्ट्रवादीचे आमदार सुरेशभाऊ देशमुख होते आणि तेव्हाच राष्ट्रवादीचे एक नगराध्यक्ष संतोष सिंग ठाकूर नगरपालिकेमध्ये होते, पण तेही तेव्हा रामनगर लीजबद्दल काहीच करू शकले नाही। पण जेव्हा 2014मध्ये भारतीय जनता पक्षाची सरकार आली आणि रामनगरवासियांनी जो पाठपुरावा केला, माझ्यासोबत एक 1420 भूखंडाचा जो प्रश्न होता तो निकाली काढला व त्याला मालकी हक्क देण्यात आलं। झालेला आहे, मोठाले प्रश्न यांनी रिझॉल्व केला आहे असं यांचं मत आहे। काय वाटतं आपल्या प्रभागामध्ये समस्या आहेत का, आणि आहेत तर त्या आपण कशा रिझॉल्व करणार? बाबा मागे कॅमेरा थांबला आहे, इकडनं घे। काय वाटतं मागे
येणाऱ्या दिवसांमध्ये आपण हा प्रभागाचा विकास करणार का? नमस्कार, मी सर्व उपस्थित मंडळीचे मी स्वागत करते. सर्वप्रथम मी माझा परिचय देऊ इच्छिते. मी सौ सोनल प्रदीप गिरटकर, प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून मी निवडणूक लढत आहे. सगळेजण म्हणत आहे की विकास झाला आहे, विकास झाला आहे. खरंच मला जनतेला विचारावं वाटते की खरंच विकास झाला आहे? तुम्ही बाजूला पाहू शकता की सर्वात मोठा प्रश्न वर्धेमध्ये सध्या भेडसावत आहे कचरा. कचऱ्याची खरंच विल्हेवाट होत आहे का? कचरा गाड्या येत आहे का वेळेवर? तुम्ही बाजूला पाहू शकता, तिथे कचऱ्याचा ढीग जमा झालेला आहे. म्हणजे तुम्ही सत्य परिस्थिती जी आहे ते तुम्ही बघितली पाहिजे की खरंच विकास झाला आहे का. इथे सर्वात मोठं सर्कस ग्राउंड इथे आहे. खरंच त्या आजूबाजूचा परिसर जर तुम्ही बघितला तर तो खरंच स्वच्छ आहे का? एवढं फेमस ते ग्राउंड आहे, सगळे प्रोग्राम तिथे होतात, सगळे नागरिक तिथे जमा होतात. तिथे आपण एक वॉकिंग ट्रॅकसुद्धा बनवू शकलो नाही, याला विकास म्हणतात का? आणि जे आम्ही पाणी देतो, मॅसेज देतात, पण महिलांना जो प्रश्न आहे की दिवसभर त्या पाण्यासाठी वाट बघावं लागते. माझं म्हणणं आहे की तुम्ही पर्टिक्युलर एक वेळ द्या ना, त्या वेळेवर नळ आला पाहिजे. आपल्याला कुठे जायचं असेल, मुलांचे प्रश्न असतात, त्या नळासाठी आपल्याला घरी थांबावं लागते. मला असं वाटतं की खरंच नियोजनबद्ध विकास झालेला आहे का? माझा नागरिकांना प्रश्न आहे हा. आणि जे तुकाराम मठ जे आहे, हा जो वार्ड आहे हा तुकाराम मठाने सर्वीकडे फेमस आहे, पण त्याप्रमाणे त्याचं हायलाईट केलेलं आहे का? जो त्याचा आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का? मला लोकांना कसं कळत नाही की खरंच विकास झालेला आहे का? नेमका विकास झालेला नाही असं यांचं मत आहे. काय वाटतं? आपण सुद्धा गेल्या 10 वर्षापासून नगरसेविका आहात आणि आपल्या प्रभागात जो आहे हा विकास झाला आहे का? आणि जर झाला असेल तर तो काय झाला आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण काय विकास करणार परत? नमस्कार माझा सर्वांना. मी शुभांगी नरेश कोलते. मी 2011पासून नगरसेविका आहे. साईनगर, प्रतापनगर, कोल्हे लेआउट, गोकुलधाम इथे सगळीचकडे विकास झालेला आहे. ताईंची कचऱ्याची समस्या आहे. कचऱ्याची समस्या गाडी ही आपली वेळोवेळी येते आणि नगरपालिकेमधून 7-7:30ला गाडी जर निघाली आपली कचऱ्याची तर पोचायला वेळच लागतो ना इथे यायला. तोपर्यंत घेतपर्यंत ती गाडी भरल्या जाते, पुन्हा बोरगावला ती खाली केल्या जाते आणि पुन्हा इथे येतं. का नगरपालिकेकडे गाड्या होत्या ना 22, त्या कुठे गेल्या? गाड्या होत्या ना, गाड्या चालूच आहे. आपल्या काही स्ट्राईक वगैरे आलं तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होऊ शकतो, त्याच्यामुळे अडचणी येतात त्यावेळेला, त्या वेळेवर पोचू शकत नाही. आणि कचऱ्याचं नियोजन आपण केलेलंच आहे व्यवस्थित. आणखी काय विकास झालेला आहे आपल्या प्रभागात? माझ्या प्रभागामध्ये पेविंग ब्लॉक, गट्टू, आपलं नाली, रोड सगळंच झालेलं आहे. आपलं संरक्षण भिंत झाली आहे, गार्डन झालेले आहे, ओपन जिम झालेले आहेत आणि नळाची पाईपलाईन वगैरे गोकुलधाममध्ये, कोल्हे लेआउटमध्ये आपण पाईपलाईनसुद्धा टाकलेली आहे. पाईपलाईनचं सुद्धा काम केलेलं आहे आपण. आणि सर्वात मोठा मेन मुद्दा म्हणजे ऊर्जामंत्री असताना बावनकुळे साहेब ऊर्जामंत्री होते तेव्हा आपण स्वतंत्र मीटर प्रत्येकाला, तेव्हा मीटरचं काहीच झालं नव्हतं. एका घरामध्ये 3-4 जर भाऊ राहत असतील तर त्यांना मीटर मिळत नव्हतं. पण तो मी वरच्या लेवलवर प्रश्न नेऊन ऊर्जामंत्री असताना बावनकुळे साहेब तो मी विषय मांडला आणि प्रत्येकाला मीटरसुद्धा देण्यात आलं. आणि मी इतकंच राहून हाच आपला विकास नाही आहे. रोड, नाली, गट्टू हेच विकास नसून मी ग्राउंड लेवलला जाऊनसुद्धा काम केलेलं आहे. मी जे खरंच गरजू व्यक्ती आहे त्यांना मी निराधार करून दिला आहे. संजय गांधी असो, श्रावण बाळ असो, श्रम कार्ड असो, आरोग्य कार्ड असो आणि सगळे मी असं सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे हेवाला. आणि ते लोकांना मी 24 तास माझं घर त्यांना उघडं आहे. कोणती आरोग्य सेवा असो, कोणतं कुठं दुःखद वगैरे काही घटना झाली असेल तर शवगाडी उपस्थित करून देण्याचं असो, काही असो, मी तत्पर सदैव हजर राहणार आहे. नक्कीच जर आपल्याला परत संधी मिळाली तर आपण नेमका विकास कुठला करणार? काय एजेंडामध्ये आहे आपल्या आणि कसा विकास करणार? जनता जनार्दनांनी मला पहिल्यांदा निवडून दिलं, दुसऱ्यांदासुद्धा निवडून दिलं आणि तिसऱ्यांदासुद्धा मला दिलेला आहे चान्स. तो मी ह्या संधीचं नक्की सोनं करेल आणि जनतेचासुद्धा विकास करेल आणि पूर्ण प्रभागाचा विकास करेल हे मी या ठिकाणी ग्वाही देते. आजपर्यंत मी 10 वर्ष जे केलं ते याच्यानंतरही करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार. की आम्ही विकास केलेला आहे आणि या विकासाच्या माध्यमातून मला असं वाटत नाही की प्रॉपर जो सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि वास्तविक ती सत्यतासुद्धा आहे. काय वाटतं? रोड, रस्ते, नाली आणि गट्टूच्या व्यतिरिक्त काही समस्या नाहीत का? आणि बाकीचा जो या व्यतिरिक्त काही विकास नाही का?
विरोधकांचं टीका टिप्पणी करणं हे काम आहे, पण इतकी मोठी जनता आहे, तुम्ही कुणालाही प्रश्न विचारू शकता की ह्या प्रभागामध्ये विकास झाला की नाही झाला म्हणून. कारण की नवीन विद्यार्थ्यांसाठी मी अभ्यासिकाही तयार केली आहे. रोड नाल्या सोडून विद्यार्थ्यांसाठी नवीन नवयुवक खेळाडूंसाठी मी आत्ताच विदर्भस्तरीय नॅशनल टुर्नामेंट घेतलं होतं कबड्डीचं. तेव्हा कितीतरी विद्यार्थ्यांनी त्याच्यात भाग घेतलेला आहे, खेळाडूंनी भाग घेतलेला आहे. त्यांच्यासाठी आपली व्यायामशाळा मी तयार करून दिलेली आहे. जेव्हा जेव्हा युवकांचे प्रश्न माझ्यासमोर येतात, त्यांचे प्रश्न दवाखाना, कलेक्टर ऑफिस, त्यानंतर पोलीस स्टेशन, असे वेगवेगळे प्रश्न जे लोकांचे, युवकांचे व माझ्या बंधू भगिनींनी येतात की ते पूर्ण प्रश्न सॉल्व करतो. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला 100% लोक निवडून देईल हे मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि माझे 2 पेंडिंग जे कामं आहे ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करील. एक स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडा संकुल इंदिरा मार्केट ज्यामध्ये 3 कोटी रुपये मंजूर झालेले आहे. आणि दुसरं पिण्याच्या पाईपलाईनची एक दुसरी व्यवस्था आम्ही सुरू केलेली आहे, त्याचं काम पण सुरू झालं आहे. गोटेवाडी, राष्ट्रभाषा, गणेश मंदिर आणि आमचे जे सफाई कामगारचा जो एरिया आहे तिथपर्यंत ते पाईपलाईनचं काम आलेलं आहे. ते पाईपलाईनचं काम इथून जाऊन ते टाकीमध्ये जोडेल. म्हणजे गोटेवाडी, सानेवाडी, राष्ट्रभाषा तो भाग आम्ही अलग करून देऊ आणि हा भागामध्ये आमचा वेगळं पाणी आणि वेळेवर पाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या भागामध्ये आमचे जे सफाई कामगार आहे त्यांच्यासाठी आपण त्यांचे संत श्री रामदेव महाराज त्यांच्यासाठी आपण भव्य मंदिर मी उभारून दिलेलं आहे. तुकाराम महाराजांच्या नावाने एक मी गेट इथे लावलेलं आहे माझ्या प्रभागामध्ये, स्वागत गेट. त्या कमिटीचे जितके मेंबर होते त्यांचा आग्रह होता, तेव्हा मी आज 10 वर्षापहिलेच तिथे एक गेट लावून दिलेलं आहे. आणि जे काही विकासाची कामं असेल, मला वाटतं की माझ्या प्रभागातली विकासाचे कामं झालेले आहे. काही आता मला नवीन भाग भेटलेला आहे, तिथे काही विकास असेल ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच तुम्ही उत्कर्ष बाल उद्यानाचं बाब बोलले, व्यायामशाळेची बाब बोलले, पण त्याच्या बाजूला असलेले चित्तरंजन शाळा जी आहे आताच्या परिस्थितीमध्ये भकासो झालेली आहे. ज्यावेळेस एकीकडे ॲडमिशन्स नव्हत्या, आज तिथे मोठ्या प्रमाणावर जे आहे म्हणजे केवळ मतदानासाठीच लोक तिथे जातात, शाळेत जात नाही. काय वाटतं, हा विकास नाही आहे का, हा भकास नाही आहे का? नाही, तो तुम्ही मागची साईड पाहिले सर, समोरून अगर पाहिलं तर तिथे अभ्यासिका आहे. नाही, पण अभ्यासिकेच्या ऐवजी जर डिजिटल शिक्षण जर मिळालं असतं तर तिथे कॉन्व्हेंटमध्ये जायची गरज नसती पडली ना. निवडणूक अधिकाऱ्यांना मतदार बूथ देणं आवश्यक असते, त्यामुळे आपण तिथं त्यांना मतदार बूथ हर शाळेमध्ये, प्रायव्हेट शाळा असो, नगरपालिकेत असो, जिल्हा परिषद असो, सगळ्या संस्थेमध्ये आपण बूथ त्यांना व्यवस्थून देतो आहे. आणि तिथे पटसंख्या आमची जास्त आहे. त्या शाळेमध्ये अजूनही तिथं पटसंख्या येत राहतात. आणि तिथे जे आमचे विद्यार्थी नगरपालिकेचे त्यांना आम्ही 2 तास त्या अभ्यासिकेमध्ये आम्ही त्यांना देत आहोत. ते म्हणजे त्यांना फ्रीमध्ये. बाकी विद्यार्थ्यांना आम्ही 500 रुपये मेंटेनन्ससाठी घेत असतो, पण आमच्या नगरपालिकेचे विद्यार्थी आहे त्यांना आम्ही फ्रीमध्ये तिथं अभ्यासिका उपलब्ध करून दिलेली आहे. फ्रीमध्ये तर ही आजपासून नाही, बऱ्याच काळापासूनच तिथे तसं आहे, कारण मी स्वतः शिकलेलो आहे त्या शाळेमध्ये. काय वाटतं, या सर्व म्हणजे रोड, रस्ते, नाली आणि गटरच्या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत का, आरोग्याच्या समस्या आहेत का आपल्या शहरामध्ये, आणि त्या रिझॉल्व झाल्या पाहिजेत का? नक्कीच समस्या आहे सर. कारण की जे काही लोक म्हणतात की आम्ही शाळा हे केलेल्या आहे, तर लोकांना शाळा जर आपल्या डिजिटल झाल्या असत्या तर मला असं वाटते की लोकांना कॉन्व्हेंटमध्ये मुलं टाकण्याची गरज पडली नसती. माझा हा एकच प्रश्न आहे की जर खरंच शाळा डिजिटल झाल्या असत्या तर लोक कॉन्व्हेंटच्या एवढे 50,000 60,000 फी वर्षाला भरलेली नसती. आणि म्हणजे सत्य परिस्थिती अशी आहे का तिथे 2 मुलं शिकतात आणि म्हणजे 4-5 टीचर असतात, पण ते पूर्ण शाळा जी आहे जी म्हणतात डिजिटल झाल्या, एक लॅपटॉप ठेवून शाळा डिजिटल होत नाही. मी एक शिक्षिका होती, त्यामुळे मला माहीत आहे की डिजिटल काय असते आणि सर्वसामान्य शाळा काय असते. फक्त लॅपटॉप ठेवून जर शाळा डिजिटल झाली असती तर आज पूर्ण जनतेमध्ये सगळं गव्हर्मेंट शाळेमध्ये सगळे मुलं शिकलेले असते. आणि मला असं वाटते की जे रोड बनलेले आहे, ठीक आहे रोड झालेले आहे, पण काही ठिकाणी अजूनही जे आगलावे आहे, गजानन राऊत आहे, तिकडे अजून
अजूनही रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. त्यांच्या घरी जायलासुद्धा अजूनही रस्ता नाही आहे. आणि जिथे ज्या ठिकाणी मला असं वाटते की स्पीड ब्रेकर जे आहे ते असायला पाहिजे. आमच्या लाईनमध्ये तुम्ही जाऊन बघा, सर्व घरी लहान मुलं आहे. गाड्या एवढ्या सुसाट पळतात की म्हणजे आम्ही जेव्हा ते लोक येतात तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला इथे 2 ठिकाणी स्पीड ब्रेकर लावून पाहिजे, कारण आमचे मुलं इथे खेळतात. कितीतरी वेळा मुलं ती म्हणजे याच्या गाडीमध्ये आलेले आहे. तर ती व्यवस्था झालेली आहे का? आणि विकास 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 सगळेजण विकास झाला, पण खरंच मला तरी असं वाटते की विकास झालेला नाही आहे. आणि एक मला प्रश्न विचारावा वाटते की मी एक सर्वसाधारण बमधून फॉर्म भरलेला आहे, तर काही लोकांचं असं म्हणणं आहे की ही स्त्री काय करू शकते. म्हणजे खूप जणांनी अशा कमेंट्स केले की रणांगणात लढू शकते, म्हणजे जी स्त्री राष्ट्रपती बनू शकते, प्रधानमंत्री बनू शकते, ती एक प्रभाग चालू शकत नाही का? नक्कीच एक स्त्री काय करू शकते हे भरपूर मोठ्या इतिहासात जर गेलं तर राणी लक्ष्मीबाई सुद्धा बनू शकते, हे विसरता कामा नये. आणि नक्कीच या सर्व बाबींमध्ये काय वाटतं, त्यांचं मत आहे की विकास जो झालेला आहे हा केवळ आणि केवळ रोड रस्ते नाल्यांपर्यंतच नाही आहेत. या व्यतिरिक्त आरोग्याच्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? आरोग्याच्या सुखसुविधा कशा देणार आहात तुम्ही? आरोग्याच्या सुखसुविधा आपण त्यांना कचऱ्याचं विल्हेवाट वगैरे सगळं करून. कचऱ्याचा कर वेगळा असतो, आरोग्य कर वेगळा असतो, काय म्हणाल तुम्ही यावर? आरोग्याचं भरपूर त्यांना करून आपण इथे आरोग्य दवाखाना केंद्र पण उघडलेलं आहे साईनगरमध्ये. तिथं 20 रुपयामध्ये रक्त चाचणी वगैरे सगळ्या ब्लड टेस्ट वगैरे सगळ्या केलेल्या जातात. तिथे आपण ती उपाययोजना केलेली आहे ना तिथे आरोग्यासाठी उपाययोजना झालेल्या आहेत. काय वाटतं, आपण आतापर्यंत उपाध्यक्ष होते, एवढा सारा विकास झालेला आहे, रोड रस्ते नारी संपूर्ण शहरामध्ये एकदा नाही 4दा रस्ता बनलेला आहे. तर काय वाटतं, या 4दा रस्ता बनल्यानंतर त्याच्याऐवजी आरोग्याच्या सुखसुविधा जर दिल्या असत्या त्या नागरिकांसाठी जास्त योग्य नसत्या का? वर्धा शहरामध्ये 8 ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र उभारणी केलेली आहे. आमच्या साईनगरमध्ये, माझ्या प्रभागामध्ये, गोटेवाडीमध्ये, स्टेशनपलमध्ये, पुलफलमध्ये आणि 8 ठिकाणी आम्ही आरोग्य केंद्र आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही तिथे आमचे 2 डॉक्टर आणि 4 नर्सेस उपलब्ध असतात. तिथं शुगर, BP आणि ज्या काही समस्या महिलांना पुरुषांना असतात त्याचा चेकअप आम्ही तिथं करून घेत असतो. या व्यतिरिक्त जसं आपण बघतोय, स्वच्छतेचा मोठा प्रश्न आपल्या शहरामध्ये आहे आणि या शहरामध्ये असताना त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं सुद्धा जे आहे भरपूरसे प्रश्न जे पुढे आलेले आहेत. काय वाटतं, हा भ्रष्टाचार जो झाला, हा भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? आणि तुम्ही जर परत निवडून येताल तर हा भ्रष्टाचार थांबणार का? प्रशासक राज्य 2021 पासून जेव्हा लागलेला आहे तेव्हापासून नगरपालिकेमध्ये तुमचं वारंवार म्हणणं असते की भ्रष्टाचार झालेला आहे. तो भ्रष्टाचार आम्ही निवडून गेल्यावर पाहू कुठे भ्रष्टाचार केला आणि त्या अधिकाऱ्यांना त्याच्यावर आम्ही कारवाई करू. आणि कचऱ्याच्या विल्हेवाटसाठी 2014 पासून आपण घरोघरी घंटागाड्याची सुरुवात केलेली आहे. त्याच्या पहिले घंटागाडीचा हा प्रयोजन नव्हतं, पण 14 मध्ये आम्ही जेव्हा आमचे नगराध्यक्ष अतुल तराई निवडून आले आणि आम्ही आमच्या सभागृहाने बसून तो निर्णय घेतला आणि हर वार्डात आमची घंटागाडी 3 राऊंड मारते आणि तो कचऱ्याची तो विल्हेवाट करते. फक्त एवढं असते की आपलं डम्पिंग स्टेशन इंजापूरला आहे. इथं आज आपण गाडी भरतो, गाडी भरल्यानंतर ते गाडी इंजापूरला जातात, इंजापूरमधून ते खाली होऊन डम्पिंग स्टेशनमधून खाली होऊन तिला 2 तास लागतात. म्हणून त्याचं 3 फेरी फक्त आपली कचरा गाडीची होत असते. आता आपले सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अदानी साहेबांना आपल्या धनकचऱ्यासाठी एक प्रपोजल दिलेला आहे आणि अदानी साहेबांनी ते प्रपोजल आपलं वर्धा जिल्ह्याचं सेवाग्राम गांधीजीचं आश्रम आणि त्यांचा इथले रहिवासी त्यांचं आगमन हे सगळं पाहून त्यांनी तो विषय हाती घेतलेला आहे. काही दिवसांनी ते प्रायव्हेटमध्ये ते अदानी साहेब त्या कचऱ्याचा विल्हेवाट लावणार आहे. म्हणजे याच्यासाठी पण जो तुम्ही म्हणताय की अदानींना दिलेला आहे, वर्धेतले लोक नव्हते का ते सेपरेशन करण्यासाठी? काय वाटतं? वर्धेच्या लोकांना आता आपण दिलेलं आहे, पण ते कुठेतरी कमी पडत आहे. त्यामुळे वरच्या लेवलमध्ये त्यांच्या या मोठ्या प्रयत्नाने जे काही होईल म्हणून आपण त्यांना वर्धा शहरामध्ये एक प्रस्ताव त्यांना आपण दिलेला आहे.
नक्कीच येथील नागरिक सुद्धा इथे उपस्थित आहेत. समस्या आहेत का, आणि आहेत तर नेमक्या काय समस्या आहेत आणि त्याला कसं सोडवायला? आमच्या प्रभागामध्ये इतक्या जोरदार समस्या आहे का कचरा गाडीचा हा एक खूप मोठा विषय आहे. कचरा गाडी 1 ते 2 दिवसाआड यायला पाहिजे. इथे 15-15 दिवस, 7-7 दिवस, कधी 4-4 दिवस पण येत नाही. ते कचरा घरी आता सवय पडली आहे कचऱ्याची की घरी कचरा आपण साठवून ठेवतो. तो साठवून ठेवलेला कचरा त्यात अळ्या पडते, किडे पडते आणि तो गाडीची आम्ही वाट पाहत राहतो. आता येते की कधी येते हे माहीत नाही. आणि त्या कचऱ्यामुळे आमचे स्वास्थ्य खराब होऊन राहिले आहे. हा एक खूप मोठा गंभीर विषय आहे. आणि कचरा गाडी नगर परिषदेने 20 प्रभागामध्ये 20 कचरा गाड्या ज्या नेमल्या आहे त्या आतापर्यंत 20 आहे की नाही आहे की नगर परिषदेने खाल्ल्या ह्यावाल्या हे काही समजून नाही आहे. पूर्ण गायब झालेले आहे ना. आणि वर्धेच्या कचरा गाड्या यायला पाहिजे त्या येऊन राहिल्या आहे. फैजपूर नगर परिषद इथल्या येत आहे पण वर्धेच्या कुठे गायब झाल्या हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि नाली आता ही इथे नाली आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण साचलेलं पाणी आहे. कचरा इथेच जमा आहे ह्याच प्रभागामध्ये. आणि रोड हा विकास केला म्हणता. हे रोड आहे वरती पेवरबाग गेले खाली. याच्यामुळे किती ॲक्सिडेंट होऊन राहिले हा तुम्हाला समजून जाते. माझा एक सर्वसाधारण जनतेचा असा प्रश्न आहे विकास करताना फक्त विकास हा आला खूप मोठा विकासाच्या नावानं खूप मोठं असं विकासालाच मोठं केलं. ह्या विकासाला लाज वाटून राहिली का विकास माझं नाव कसं का ठेवलं हा एक माझावाला प्रश्न आहे. आणि आरोग्याबद्दलचं सांगायचं झालं आरोग्य शिबिर किंवा आरोग्य हे कॅम्प घ्यायला पाहिजे. समजा महिन्यातून 3 महिन्यातून 6 महिन्यातून आपल्या इथे आता वरच्या लेवलचे अधिकारी असो किंवा वार्ड मेंबर असो नगराध्यक्ष असो आपल्या प्रभागामध्ये ब्लड कॅम्प घेणे हे जरुरी आहे. ब्लड कॅम्प होत नाही. आम्ही आमच्या संस्थेनुसार आम्ही इथे ब्लड कॅम्प घेतो. अलग ठिकाणी आमचे प्रोग्राम आटोपतो. आम्ही सार्वजनिक कार्यक्रम आटोपतो. सर्कस ग्राउंडचा हा इथे विषय आहे. सर्कस ग्राउंड आजूबाजूने पूर्ण गंदगी झालेली आहे. तिथे सगळ्यांचा वयोवृद्ध लहान मुलं तिथं खेळायला येतात. तिथे एक वॉकिंग ट्रॅक करण्यात यावी यावर आमचावाला विचार चालू आहे. आणि मोकाट जनावरे हा खूप गंभीर समस्या आहे. मोकाट जनावरे कोण इथे आपण जनावरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघा तर तुम्हाला जनावरेच दिसेल. त्यांचावाला विल्हेवाट करणं हे नगर परिषदेचं काम आहे. हे आतापर्यंत त्यांनी केलेलं नाही. मैदानावर जे मोकट जनावर आहे मोकट जनावरांसमोर धुळीचं साम्राज्य आहे कारण खेळाडूंना खेळताना मोठा त्रास होतो. काय वाटतं काका? हा मी बोलतो. सर्वप्रथम आपण आपल्या चॅनलचं मी अभिनंदन करतो की इतका चांगला उपक्रम आपण इथे घडवून आणला आणि प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याची संधी दिली. तसेच इथे उपस्थित जे काही उमेदवार आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन. आता इथे जो प्रश्न मांडला की कचरा ॲक्च्युली असं आहे की जसं उमेदवाराचं काम आहे तसं सुज्ञ नागरिकांचं सुद्धा काम आहे. कचरा जर तुम्ही स्वतः जाऊन तिथे टाकला तर ही काही जबाबदारी नागरिक म्हणून स्वतःची पण काही जबाबदारी आहे. आता माझ्या घरीसुद्धा आहे. आम्ही 2 बकेट ठेवलेल्या आहे. एक ओला कचरा एक सुका कचरा. आणि जोपर्यंत गाडी येत नाही तो कचरा आम्ही कधीच बाहेर फेकत नाही. तर नगर स्वच्छ सुंदर ठेवणं हे सुज्ञ नागरिकाचं सुद्धा काम आहे. एकट्या उमेदवाराचं नसतं. म्हणून मला असं वाटतं की घंटागाडी येते त्या घंटागाडीत टाका तुम्ही. तोपर्यंत कचरा बाहेर टाकताच कशाला. हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे. प्रत्येक नागरिकांनी जर सहकार्य केलं तर आपलं शहर नक्कीच स्वच्छ होईल. दुसरा प्रश्न अजून एक बोलतो जरा. दुसरा प्रश्न इतके वर्ष प्रलंबित असलेला जो तुमचा लीजचा प्रॉब्लेम होता तो लीजचा प्रॉब्लेम बऱ्याच प्रमाणात यांनी सॉल्व केलेला आहे. त्याच्यामध्ये मी सुद्धा एक सभासद होतो आणि याच्यापुढेही मला पूर्ण आशा नाही आणि विश्वास आहे की हा प्रॉब्लेम सॉल्व होऊन अगदी रिझनेबल रेटमध्ये इथल्या नागरिकांना मालकी हक्क मिळेल. सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की आम्ही सुज्ञ नागरिकांनी ओला कचरा हे वरती नागरिकांनी स्वतःची जबाबदारी पाळायलाच पाहिजे. बिलकुल. पण या व्यतिरिक्त प्रत्येक घरात जो कचरा आहे तो संकलन करण्यासाठी प्रत्येक घरावर एक QR लागला आहे. तो रोज QR स्कॅन होऊन तुमचा कचरा जमा केला जातो का? घंटागाडीच येते ना. घंटागाडी येते पण आता तुम्ही म्हणताय की तो रोज येते तर तो QR स्कॅन होतो आहे का रोज? काही करतात काही नाही करत. ठीक आहे पण प्रत्येकाची जबाबदारी मला तेच म्हणायचं आहे की प्रत्येकाची जबाबदारी तर प्रत्येकानं पार पाडली तर कचरा राहणारच नाही ना साहेब. नाही नागरिकांनी जमा करून बाहेर फेकू नये. पण ते संकलन करण्याचं काम आहे. तर ते जे आहे ते QR जो लागलेला आहे तो लागलेला जो QR आहे तो स्कॅन करून तो पिकअप करण्याचं काम आहे नगरपालिकेचं. तर हे रोज होतं का? कारण होतं.
काही वाटत प्रमाणात. नाही. काही प्रमाणात डिप्लोमॅटिक आन्सर. काय वाटतं, आहे का काही समस्या आहे का आपल्या प्रभागात? सर आमच्या इकडं आहे ना, आम्ही बाहेरगावचे विद्यार्थी आहे. मी नांदेडवरून इथं आलेलो आहे अभ्यासासाठी. माझं ॲडमिशन इथं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे. तर मला असं वाटतं की इथं एखादी सुसज्ज अशी ग्रंथालय पाहिजे जे बाहेरून येणारे, आणि तसंच इथं जे प्रॉपरचे विद्यार्थी आहेत त्यांना जर चांगल्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी जर इथं एखादं चांगलं मोठं ग्रंथालय असेल, म्हणजे लायब्ररी असेल, तर खूप चांगलं होईल. जी इथं ज्या लायब्ररी आहे ती छोटी आहे असं मला वाटतंय. छोटी लायब्ररी आहे, मोठं ग्रंथालय बनायला पाहिजे असं विद्यार्थ्यांचं मत आहे. काय वाटतं, आणखी काय समस्या आहेत आपल्याकडे आणि त्या कोणत्या रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे? सर सर्वप्रथम तर मी ताईचे अभिनंदन करतो, ते उभ्या आहेत या इलेक्शनमध्ये. पण त्यांचा एक प्रश्न होता की सर्कस ग्राउंडवर मॉर्निंग वॉकचा ट्रॅक बनला पाहिजे. त्या प्रश्नाला मी इथे खोडून काढतो, कारण आम्ही रोज सकाळी तिथे क्रिकेट खेळायला जातो. कमीत कमी 60 ते 70 पोरं असतात रोज क्रिकेट खेळणारे. आमची सगळ्यात मोठी समस्या होती की संध्याकाळी तिथे खूप जास्त अंधार पडत होता. तर प्रदीप चाचांनी आमची सगळ्यात पहिले मीटिंग घेतली की आम्हाला सर्कस ग्राउंडवर सगळ्यात पहिले कोणती सोय पाहिजे आहे. तर आम्ही सगळ्या क्रिकेटर्सनी मिळून सांगितलं होतं की आम्हाला इथे रात्रीचा जो अंधार आहे हा दूर करून पाहिजे. आम्हाला जे मॉर्निंग वॉकचं होतं तिथे जर मॉर्निंग वॉकचा ट्रॅक आत्ता जर टाकण्यात आला तर क्रिकेट खेळणाऱ्यासाठी इंजुरी होऊ शकते, कुठल्याही स्पोर्टमॅनसाठी इंजुरी होऊ शकते. कारण मॉर्निंग ट्रॅक हा जमिनीपासून 6 ते 4 इंच वरती असतो. डिसबॅलन्स झाल्याने कोणालाही इंजुरी होऊ शकते. म्हणून आम्ही मॉर्निंग ट्रॅकचा जो प्रस्ताव होता तो न टाकता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली होती की आम्हाला तिथे एक मोठा हायमॅस लावून द्यावा. त्यांनी ते शब्द पूर्णपणे पाळला आहे आणि त्याच्यावरती आणखी समोरच्या स्टेपवर आम्हाला तिथे त्यांनी बेंच टाकून देण्याची व्यवस्था करण्याची शब्द दिलेला आहे आणि छोटे एक स्टेडियमसुद्धा बनवून देण्याचे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आणि आम्हाला त्यांच्या शब्दावर पूर्ण विश्वास आहे, कारण आत्तापर्यंत झालेला विकास हा आम्ही लहानपणापासून इथे राहतो आहे, ते डोळ्यांनी पाहतो आहे. जे रामनगर पहिलेचं होतं आणि जे रामनगर आत्ताचं होतं यामध्ये 100% खूप मोठा फरक आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सांगतो की यावेळेसही आमचे प्रदीप चाचाच निवडून येतील, कारण त्यांच्या कार्यक्षमतेवर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही एक खेळाडू आहे असं तुम्ही क्रिकेटर आहे आम्ही. बरोबर आहे, क्रिकेटर आहे. शहरामध्ये अगोदर जे मैदान होते ते मैदानं राहिलेली नाही. आता केवळ एकच मैदान आहे आपलं सर्कस मैदान, ते धुळीन माखलेलं आहे. दुसरी गोष्ट जे आहे सध्या आपण बघतो आहे की एकीकडे जी क्रीडांगणं होती ते रस्तामय आणि मुर्मीकरण झालेलं आहे. काय म्हणाल तुम्ही, आता ते क्रीडांगणं नष्ट झाली असं तुम्हाला नाही का वाटत? हा प्रश्न तुम्ही जो विचारला आहे हा आम्ही वार्ड मेंबर, नगर परिषदचे मेंबर या लेवलवर बोललो आहे. सध्या आम्ही वरच्या लेवलवर किंवा त्या लेवलवर बोलत नाही. आपण जे बोलतात ते उपाध्यक्ष नगरपालिकेचे आहेत किंवा होऊन चुकलेले आहेत. बरोबर. त्यांच्याकडे शहराचा जो विकासाची दृष्टिकोनाचे सरकार भाजपचं आहे. बरोबर. आणि जे मुर्मीकरण झालेलं त्यावेळेस मोदी साहेब तिथे आले होते, तुमच्या माहितीसाठी सांगतो. काय वाटतं मग खेळाडूंचं नुकसान नाही का? कारण तुम्ही म्हणता एकीकडे फायदा झाला, दुसऱ्या ग्राउंडवर ज्यावेळेस मी जाऊन आलो तिथे लोकांचा सतत गेल्या 2.5-3 वर्षापासूनच्या कंप्लेंट्स खेळाडूंच्या. काय वाटतं खेळाडूंच्या ह्या समस्या निकाली लागल्या नाही पाहिजे का? हो, ह्या समस्या निकाली लागल्या पाहिजे, कारण प्रत्येक ग्राउंड हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पण आम्ही रोज सर्कस ग्राउंडवर खेळतो त्यामुळे मी हा सर्कस ग्राउंडचा पॉईंट मांडलेला आहे. बाकी तिकडचा पॉईंट त्या व्यक्तींनी मांडायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे, हे मी दुमत नाही आहे त्या गोष्टीला. पण सर्कस ग्राउंडवर विषय होता म्हणून मी ट्रॅकवर जे मॉर्निंग ट्रॅकचा विषय होता तो मी प्रश्न खोडून काढलेला आहे आणि त्याचा विकास होईल याची आम्हाला पूर्णपणे गॅरंटी आहे. थँक्यू. नक्कीच तुम्ही जर म्हणता विकास ते आहेच, विकास व्हायलाच पाहिजे. काय वाटतं, झालाय का विकास आपल्याकडे? विकास झालाय. विकास झालाय. आणखी काय अपेक्षित आहे, कोणता विकास झाला पाहिजे? आता जे राहिला आहे ते समोर होणारच आहे ना. जे काही विकास व्हायचा आहे तो समोर होणारच आहे. ते आमचे प्रदीप मामा करतेच आहे ना. आता आमचा कोणती समस्या असली की आम्ही कॉल केला कधी पण ते काम होऊन जाते. नक्कीच. आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचा? काय वाटतं, इकडे विकास झालाय का? सर्वप्रथम तुम्ही जनसंग्राम या न्यूज चॅनलचे खूप खूप आभार मानतो की सर्व वार्डामध्ये जाऊन त्यांनी या नगराच्या समस्या वगैरे जे आहे त्या सगळ्या जाणून घेतल्या आणि तिथूनच एक विकासाची जी सुरुवात आहे की म्हणजे तिथून लक्षात आलं की सर्व जनतेच्या ज्या काही समस्या आहे त्या लक्षात घेता आता तिथून विकास होणं समोर चालू होईल. पण विकासाच्या मुद्द्यावर जर बोलायला गेलं तर रोड नसते, रस्ते, नाल्या हाच एक विकास नाही आहे. सगळ्यात मोठा जरी प्रश्न आहे तर तो आहे सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारी. बेरोजगारीच्या जर प्रश्नावर बोलायला गेलं तर आपल्या वर्धेतल्या एका युवकाला किमान एक उत्तम गालवा झालं, कंपनी लॉयर्समध्ये झालं, तर इथे शिफारिश घेऊन जावं लागतात, ज्यामध्ये क्वालिटी असूनसुद्धा तिथे आपला ते होत नाही. तर तोच एक मुद्दा आपल्या इथे असा आहे की
बेरोजगारीवर कोणीतरी एक म्हणजे प्रतिनिधी जर निवडून येत असेल तर त्यांनी हा विषय समोर मांडून त्याची पूर्तता करायला पाहिजे. बेरोजगारीचा समस्या सुद्धा यांनी मांडलेली आहे. काय वाटतं बोला, काही समस्या आहे का आपल्या? विकास झालेला आहे सर, मान्य आहे. इथे एक डमी मेंबर आहे आणि एक ॲक्टिव्ह मेंबर आहे. सरळ भाषेमध्ये ॲक्टिव्ह मेंबर जे प्रदीप काका नेहमी काम करतात, त्यांनी लिस्टचा प्रश्न सोडवला आणि विकास इथून तिथपर्यंत 7 गल्ले आहे. ठीक आहे, इथून तिथपर्यंत 7 गल्ले, 7 गल्ल्यापैकी फक्त 4च गल्ल्याचा विकास आहे का? बाकीच्या गल्ल्या कुठे गेलेल्या आहे तर BJPचे रनिंग मेंबरच ना. राहिला गोष्ट वीजचा, आपण वीजचा प्रश्न सोडवलेला आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सध्याच्या हल्लीमध्ये कोण कार्यरत आहे हे तरी माहीत आहे का यांना? राहिला वीजचा प्रश्न, मी मीटर लावले. मीटरचा कसं ज्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे त्यांना मीटर भेटणारच आहे. तो काही खूप मोठा हे नाही आहे का, खूप मोठा रॉकेट सायन्स आहे. मी आणून दिलेले आहे, घरी लावून दिलेले आहे, तो रॉकेट सायन्स नाही आहे. दुसरा गोष्ट, इथे जे लाईनिंग आहे 20चे तारं, तो एक खूपच एक मोठा इश्यू आहे की एन्क्रोचमेंटच्यानी तो घराला चिपकलेला आहे. तिथे एक ना एक ऑप्शन आहे ब्रॉडगेज केबल. तो ब्रॉडगेज केबल नाही भेटलेला आहे अजूनपर्यंत, ते दिसलंच नाही का? ही गल्ली सोडली, याच्या मागच्या गल्ल्या 2 सोडल्या तर फक्त इथे लेअर झाला आहे डांबरीकरांचं. तिकडल्या गल्ल्या तर खोदूनच ठेवलेल्या आहे, त्याच्यावरती आपल्या गाड्या खराब बसून राहिल्या. तिथे म्हणजे ते चंद्रावरचे गड्डे आहे ना, तेच आहे आमच्या एरियामध्ये. बिलकुल काही इश्यू नाही आहे. राहिला गोष्ट लीजचा प्रश्न सोडवला कोणी आहे आणि नाव कोणाचं होत आहे? पर डे किती चार्ज करणार आहे हे तरी माहीत आहे का लीजमध्ये? आपण जर रनिंग मेंबर आहे तर ते तुम्हाला माहिती पाहिजे की किती तरी घरं आहे, त्या घरामध्ये किती लोकांना त्रास आहे, किती घरं हे लीजवर आहे. पर स्क्वेअर फूट पर डे हे कोण चार्ज करणार आहे आणि किती चार्ज करणार आहे? या सगळ्यांचं उत्तर ॲक्टिव्ह मेंबर आणि डमी मेंबर कोण आहे हे पूर्ण रामनगरला माहीत आहे. नक्कीच दोन्ही प्रश्नांचे उत्तरं जे आहेत ते मेंबर देतील असं मी अपेक्षा करतो. काय वाटतं, ॲक्टिव्ह आणि डमीबद्दल प्रश्न आला आहे, काय म्हणणं आहे की जे समस्या झालेल्या आहे एक्झॅक्टली याबाबतचं जे क्लॅरिटी आहे हे नागरिकांना मिळावं? हर नगरसेवक आपल्या आपल्या प्रयत्नानं आपल्या आपल्या प्रभागामध्ये काम करतात. राहिला रामनगर लीजचा प्रश्न, शुभांगी ताई जे कोलते माझ्यासोबत उमेदवार आहेत त्यांचा भाग तो रामनगर लीजमध्ये येत नाही, म्हणून त्यांना ते पूर्ण माहिती नाही. कारण की झेंडा चौकापासून इकडे तर डेपोपर्यंत हा जो भाग आहे तो 1420 ते भूखंड आहे, त्यांचे ते घर आहे. त्यांना म्हणून ते माहिती असेल पण नसेल त्यामुळे माहिती नाही, पण त्यांचा भाग त्या भागामध्ये येत नाही. आणि जो आपण आज मालकी हक्क देणार आहोत, आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला एक खुशखबरी आज सगळ्यासमोर मी सांगतो. आज आपल्या GRला साईन झालेली आहे आणि तो GR आज संध्याकाळपर्यंत आपल्या इथे येणार आहे. त्यामध्ये असं आहे, तो एक रफ GR माझ्या तिथे आला आहे, माझ्याकडे माहिती मिळालेली आहे. एका प्रॉपर्टीवर जसं 1000 स्क्वेअर फूट अगर ती प्रॉपर्टी असेल तर 30 वर्षाचे पैसे आपल्याला भरावे लागेल 62,000 रुपये. म्हणजे रोज आपल्याला 4 रुपये 10 पैसे याप्रमाणे आपल्याला 30 वर्ष पैसे म्हणजे रोजचा अगर प्रश्न विचारला तर 4 रुपये 10 पैसेच आपल्याला भरायचे आहे. आणि त्यानंतर आपल्याला मालकी हक्क भेटणार आहे. त्यानंतर आपल्या जो परिवारातले जे लोक आहे त्यांना समोर मग काही लीज नुकती करण्याची गरज राहणार नाही. किंवा जो आता शेवटचा आहे इलेक्ट्रिसिटीचा जो प्रश्न आलेला आहे, तर इलेक्ट्रिसिटीच्या प्रश्नावर जो आहे मोठा क्वेश्चन मार्क उभा केला. काय वाटतं, हा प्रश्न निकाली लागला आहे का आणि कसं लागणार? निकाली लागलेला आहे. 2011मध्ये जेव्हा आपले बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री होते तेव्हा मी त्यांच्याकडे विषय मांडलेला होता. त्यांनी सांगितलं होतं, मी त्यांना म्हणजे सांगितलं होतं की एका घरी 3 किंवा 4 भाऊ राहत असतात पण त्यांना पर्सनल मीटर देत नाही आहे. मग त्यांनी मला तिथे मी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवून त्यांनी सिलेंडरचं कार्ड असो किंवा राशन कार्ड असो याच्यानुसार त्यांनी प्रत्येक घरी मीटर मिळेल अशी त्यांनी मला ग्वाही दिली होती आणि त्यांनी तो शब्द पालनसुद्धा केला आणि प्रत्येकाच्या घरी मीटरसुद्धा दिलं. आता हा मीटर घेण्याचा किंवा देण्याचा निर्णय तर त्यांचा घरवाल्यांचाच राहील ना, तेच जातील ना करायला. मी तरी स्वतः तर नेऊन प्रत्येकाकडे लावू शकत नाही ना मीटर. अगदी बरोबर. पण आता सध्या जिथे आपण उभे आहोत आपल्या डोळ्यासमोर दिसतंय की रस्ता आणि फुटपाथ जो आहे याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. हे अपघाताचं कारण बनतं आहे असं नागरिकांचं मत आहे. आणि काही हाच एक मार्ग बनला, आतमधल्या गल्ल्यामध्ये अजूनही खड्डेमय आहे, तेही चंद्रासारखे असं यांचं म्हणणं आहे. काय वाटतं यावर? आता जो नवीन भाग मला जोडलेला आहे त्या भागाची समस्या काही सांगितली, मला वाटत नाही का इतकी मोठी समस्या त्या भागात असेल. त्या समस्येचंही निराकरण या 5 वर्षात आम्ही करून देऊ ही मी सगळ्यांना ग्वाही देतो.
नक्कीच परत आपण जे आहे घड्याळ, विकासाचं घड्याळ जे आहे कुठपर्यंत येणार आणि सतत चालणार का? यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आरोग्य सेवा उपलब्ध करू, आम्ही आरोग्य जे केंद्र आहे ते निर्माण केलेले आहे. पण त्या आरोग्य केंद्रामध्ये ज्या टेस्ट होत्या, म्हणजे ज्या टेस्ट होतात त्या खरंच म्हणजे बरोबर होतात का? मी माझ्या घरी माझ्या मिस्टरांनी सुद्धा स्वतः तिथे जाऊन टेस्ट केली, तर त्यांचं कोलेस्ट्रॉल जे आहे ते एवढं हाय दाखवलं की मला स्वतःला भीती वाटली की एवढं कसं का हाय येऊ शकते. आणि तेच टेस्ट आम्ही पुन्हा प्रायव्हेटमध्ये जाऊन केली तर तिथे म्हणजे नॉर्मल दाखवलं. मग ही खरंच म्हणजे बरोबर आहे का हे? आणि मला अशा 2-3 महिलांनी असं सांगितले की तिथले जे रिपोर्ट्स आहे, जे आपण यांनी आरोग्य केंद्र उभारलेले आहे, तिथले जे रिपोर्ट्स आहे ते म्हणजे सत्य त्या रिपोर्ट्समध्ये असत नाही, कारण खूप जणांचे रिपोर्ट्स तिथे गलत आहे. अशामुळे नागरिकांना त्या समस्या निर्माण होतं. कोणाला तर काही होऊ शकते, असं जर त्यांना कोणती बिमारी किंवा काही जर आलं तर त्यांना तर काही पण होऊ शकते. आणि माझा एक प्रश्न आहे की नाल्या ज्या आहे, मी आता प्रचारासाठी सगळीकडे फिरलेली आहे आणि त्या ज्या नाल्या आहेत त्या खरंच एवढ्या तुडुंब भरून आहे. सगळ्यांनी मला, महिलांनी एवढा आवर्जून सांगितलं आहे की ताई तुम्ही निवडून आल्यात, आमचा नाल्या जो आहे तो प्रश्न आम्हाला म्हणजे नाल्या जो आहे तो साफ करून द्या, कारण आमच्या इथे मुलं असतात आणि त्यांना वासेचा, घाणेचा, डासांचा खूप प्रश्न निर्माण होतो. आणि मी सुद्धा स्वतः गेली तर मला म्हणजे स्वतः तिथे थांबावं असं वाटत नव्हतं, एवढा त्या नाल्यांचा वास येत होता. आणि सगळेजण म्हणतात हो विकास झाला. मला समजतच नाही नागरिकांचं की खरंच तुम्ही जाऊन बघा, तुम्ही आपल्या एरियापेक्षा तुम्ही बाकीच्या एरियामध्ये जा. माझ्या घराच्या मागची नालीसुद्धा कधीच साफ होत नाही. आम्ही स्वतः त्या स्वीपर लोकांना पैसे देऊन आम्ही स्वतः ती साफ करतो आणि नगरसेवक कधीच त्या लोकांसोबत आम्हाला फिरताना दिसत नाही. नगरसेवक असा असला पाहिजे की जो म्हणजे सर्वसामान्यांपर्यंत त्याला पोचता आलं पाहिजे. कधीच त्याला असं हिचकिच असं आलं नाही पाहिजे की नाही मी कसा फोन करू, मी कसं त्याच्या घरी जाऊ, असं कोणालाच वाटतं म्हणजे असायला नाही पाहिजे. आणि नगरसेवकांनी महिन्यातून एकदा तरी सर्व नागरिकांची बैठक घेऊन आणि त्यांच्या ज्या काही समस्या आहे, काही लोकांना कसं असते की भीती वाटते मी कसं जाऊ सांगायला. आणि जेव्हा सगळे नागरिक जमा होतात तेव्हा एकमेकाच्या हिमतीने ते बोलू शकतात की मला हे समस्या आहे किंवा ते सांगू शकतात. म्हणून मला असं वाटते की नगरसेवकांनी महिन्यातून एकदा तरी जनसंपर्क जो आहे तो करावा आणि नागरिकांची संपर्क ठेवावा. माझं एवढंच म्हणणं आहे. जनता दरबार व्हावा अशी तुमची मागणी आहे. नेमकं ह्या सर्व बाबींमध्ये नगराध्यक्ष पदाचे जे तुमचे उमेदवार आहेत संतोष सिंग ठाकूर, आणि जर तुम्ही नगरसेविका झाला तर तुम्ही वर्धेसाठी सगळ्यात मोठं काय देणार आहात आणि काय विकास करणार आहात? नगराध्यक्षपदासाठी लोकांनी तुम्हाला काय मतदान करावं? नगराध्यक्षपदासाठी आमच्या पक्षाचे उमेदवार संतोष सिंग ठाकूर आहे आणि मी त्यांच्यासोबत फिरली. खरंच ते एक व्यक्तिमत्व जे आहे ना, ते म्हणजे मला असं त्यांच्याकडूनही मी खूप साऱ्या गोष्टी शिकलेली आहे की जे मी त्यांच्यासोबत फिरली तेव्हा जे तळागाळातले लोक आहे तेच म्हणजे ते त्यांचा एवढा रिस्पेक्ट करतात की मला असं वाटते की नगराध्यक्ष असो की नगरसेवक असो तो त्यांच्याप्रमाणे असावा आणि आपला भविष्यातील जो नगराध्यक्ष आहे तोच असावा संतोष सिंग ठाकूर. म्हणून म्हणजे त्यांचं नेचर, त्यांचं लोकांसोबत बोलण्याचं जे आहे म्हणजे लोकांना अशी भीती वाटत नाही की आपण या माणसासोबत कसं बोलायचं. एक मी लेडीज असूनही सुद्धा म्हणजे मी फ्रीपणे त्यांच्यासोबत बोलू शकतो आणि नगराध्यक्ष आहे तो त्याचप्रमाणे असावा. आणि मी जर लोकांनी मला संधी दिली नगरसेवक बनण्याची तर मी या संधीचं सोनं करीन. मी स्वतः अशी ग्वाही देतो की जे काही महिलांचे प्रश्न आहे, ज्या महिलांवर अत्याचार होतात किंवा ज्या महिलांना काही करण्याची म्हणजे काय म्हणते त्याला काही करावं वाटते, जॉब करावा वाटतो किंवा 2 पैसे आपल्याला कमवता आले पाहिजे, त्यासाठी मी त्यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देईन. आणि सर्वात मोठी प्रश्न आहे आता चोरीचे प्रमाण एवढे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे की मला असं वाटते की जे मेन चौक आहे त्या चौकांमध्ये CCTV कॅमेरा असणे खूप गरजेचे आहे. आपण प्रत्येक घरामध्ये CCTV कॅमेरा देऊ शकत नाही, त्याप्रमाणे जे मेन चौक आहे त्या चौकांमध्ये CCTV कॅमेरा असणे खूप गरजेचे आहे आणि मी ते करण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि जे कचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे तो पण मी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन आणि मी अशी ग्वाही देतो सर्वांना. सेवक एका हाकेवर उपलब्ध व्हायला हवा, नगरसेवक उपलब्ध होत नाही. काय वाटतं आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
म्हणजे निलेश किटे जे आहे आपल्या पक्षाकडून जे उमेदवारी आहे, काय वाटतं त्यांना जर नगराध्यक्षपद भूषवायला मिळालं तर त्यांना मतदान का करावं अगोदर, आणि जर भूषवायला मिळालं तर ते सर्वात पहिले विकास काय करणार वर्धेसाठी? निलेश भाऊ किटे, मी बांधकाम सभापती होते, ते मी पाणीपुरवठा सभापती होते, त्याचसोबत ते निलेश भाऊ किटे बांधकाम सभापतीसुद्धा होते आणि त्यांचं कुशल नेतृत्व आहे, युवा आहे आणि अतिशय चांगले मनमिळावू आहे, सगळ्यांना समजून घेणारे आहे आणि ते विकास कामेसुद्धा अतिशय चांगले करतात. त्यांनी आताच त्यांच्या भागामध्ये सातबारा असो किंवा कोणतेही काम असो, आपले टेकडीवरचं जे आहे हे तिथे पण त्यांनी अतिशय सुंदर केलेलं काम आहे आणि सातबाऱ्याचं करून दिला. तेच एक कुशल असं व्यक्तिमत्व आहे नगराध्यक्षपदासाठी. मी तर त्यांनाच म्हणेल की आपले पंतप्रधानही आपलेच, मुख्यमंत्रीही आपलेच, पालकमंत्रीसुद्धा आपलेच आणि नगराध्यक्षसुद्धा आपलेच राहतील अशी मी विनंती करते. त्यांनाच नगराध्यक्षपद त्यांनाच मिळालं पाहिजे. नक्कीच. काय वाटतं, नगराध्यक्ष हा भाजपचाच का? भारतीय जनता पक्षामध्ये तळागाळाच्या कार्यकर्त्याचा सन्मान हे भारतीय जनता पार्टी करतात. निलेश किटे एक लहान कार्यकर्ता होता, आज माझ्यापेक्षा तो खूप ज्युनियर आहे, पण पार्टीमध्ये त्याचं काम चांगलं आहे, संघटनमध्ये त्याचं काम चांगलं आहे, प्रशासकीय कामामध्ये त्याचं काम चांगलेलं आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाने जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय घेतला आहे. निलेश किटे 100% वर्धा शहरामधून निवडून येईल आणि भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष म्हणून तोच निवडून येईल, ही मी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्ही म्हटलं की भारतीय जनता पक्ष हा एक छोट्या कार्यकर्त्याला संधी नेहमी देत आलेला आहे, पण ज्या प्रकारची परिस्थिती आता नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आहे की ज्यांनी भारतीय पक्ष उभा केला त्यांनाच डावळलं गेलं, तर हा अन्याय नाही का? मग भारतीय जनता पार्टी खूप मोठा पक्ष आहे. कार्यकर्ता येतात, कार्यकर्ता जातात, त्याच्यामध्ये आम्ही जास्त लक्ष देत नाही. पण जे कार्यकर्ता जेव्हा जेव्हा आमच्या लोकसभा असो, विधानसभा असो, त्यामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी जे तेव्हा आमच्या पक्षाचे नव्हते, पण त्यांनी आपल्या परिश्रम घेऊन एक मतदानाकडे जाऊन आमच्या आमदार पंकज भोर यांच्यासाठी त्यांनी मदत केली. पक्षामध्ये त्यांचा आम्ही सर्वेमध्ये त्यांचं नाव घेतलं का हा आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये एक चांगलं काम करून आपल्या उमेदवारांना नेहमी हे लोक आपल्याला मदत करतात, तर त्या सर्वेमध्ये जो नाव गेला म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षांनी त्याचा मान सन्मान करून त्यांना तिकीट देण्यात आलेली आहे. नक्कीच भारतीय जनता पक्ष आतापर्यंत जे आहे सत्तेत होता आणि भविष्यात सुद्धा राहील अशी अपेक्षा करतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये वर्धेचा चेहरा मोहरा हा बदलेल. यासह येणारी निवडणूक ही शांतप्रिय, आनंदायी आणि खेळमेळावूची होईल आणि ज्या प्रकारे आता ज्या प्रश्न जे नागरिकांनी मांडलेले आहेत त्या प्रश्नांवर सर्वजणांची जो कोणी इथून निवडून येईल त्यांनी या प्रश्नाचं जे आहे निराकरण करतील असं मी अपेक्षा करतो. काय शेवटचा प्रश्न बोला. मला नागरिकांना एक विनंती करायची अशी की नागरिकांच्या हृदयातले जे प्रश्न आहे ते कोणत्या सदस्यांनी किंवा कोणत्या नगराध्यक्षांनी मांडले. पहिला प्रश्न वृक्षकर तुमच्यावर लादलेला आहे. तुम्ही किती झाडं लावली नगरपालिकेने? आतापर्यंत या घरात वर्धा शहरात जंगल झालं असतं आणि तुम्ही लावलेल्या झाडाचा कर तुम्हीच कर भरता. तुम्ही लावली झाडं कर भरता नगरपालिकेला 2% व्याज आहे त्याच्यावर. हा तुमचा कर जिजिया कर लागलेला नाही का तुमच्यावर सामान्य नागरिकावर? दुसरी गोष्ट शिक्षण कर. तुमच्या घरचे किती पोरं नगरपालिकेच्या फाटल्या शाळेत शिकायला जातात, तो शिक्षण कर तुमच्यावर लादलेला नाही का? तो शिक्षण कर आणि वृक्षकर हा नगरपालिकेच्या मधून नष्ट करायला पाहिजे. ते प्रश्न लोकांनी मांडलेले नाहीत. तिसरा गोष्ट, नगरपालिकेने चांगले सिमेंटचे रस्ते फोडून त्याच्यात भोकं पाडून ठेवले तर कुठलं पाणी येते त्याच्यात? हा प्रश्न मांडला का? आणि याचा सर्व खर्च जनतेवर लादला गेला आणि जनतेने हा प्रश्न विचारायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यावर जर टॅक्सेशन लागलेलं असतं घरावर, त्याचं स्केल काय? 2 मजली घरावरही 5,000 आणि 10 मजली घरावरही 5,000. याचं स्केल कोणी दिलं आतापर्यंत? याची उत्तरं दिली का? आणि कोणत्या नगरसेवकांनी आणि कोणत्या नगराध्यक्षांनी हे प्रश्न उचलले आहे का? याचं उत्तर द्या मला बस. नक्कीच कर सिस्टम टॅक्सेशनवर परत एक शेवट तुमच्याकडे क्लोजिंग येतो आहे, कारण उपाध्यक्षाचं पद तुम्ही जे आहे आपल्या शहरासाठी जे आहे निभावलेलं आहे. काय वाटतं त्यांनी जे मांडलेले प्रश्न आहेत, वृक्ष कर असेल, शालेय कर असेल किंवा इतर सुद्धा जे कर आहेत, हा नागरिक व्यर्थ भरतो असं त्यांचं थेट मत आहे. काय म्हणणार?
प्रशासनानं दिलेला ॲक्ट आहे, त्या ॲक्टप्रमाणे नगरपालिका चालतात. नगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी नगरपालिका जे जे करते त्यामध्ये वृक्षकर आहे, पाणी कर आहे, शिक्षण कर आहे, कारण की हे नगरविकास खात्याकडूनच ते आलेलं आहे. त्यांचा आम्ही वारंवार सभागृहामध्ये आम्ही पहिले विरोध केलेला आहे, पण ते शासनाचा विषय आहे. विरोध करण्यापेक्षा त्याला जो कर घेतोय त्याचं जर आहे अंमलबजावणी केली असती तर वर्धा हे हरितमय झालं असतं असं नाही का वाटत? कंपाऊंड वॉलच्या अंदर अगर कोणी झाड लावत आहे त्याचं कर नगरपालिका घेत नाही, पण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जसं हे झाड लागलेलं आहे हे कर आपण त्यांच्यापासून घेत असतो, कारण की यांचं डेव्हलपमेंट करण्यासाठी नगरपालिकेचे जे लोक आहे किंवा नगरसेवक आहे किंवा आमचे सफाई कामगार आहे हेच लोक या झाडाची व्यवस्था करतात आणि ते कर आपल्या जनतेपासूनच ते घेणार आहे, असं ते शासनाचा परिपत्रकच आहे आपल्याकडे. शासनाच्या परिपत्रकानुसार हे कार्य चालतंय असं म्हणणं आहे. नागरिक गेले का ते? या सर्वचा हे प्रश्न जो मांडला अतिशय मुद्द्याचा बाब होती आणि वास्तविकतेत खरंच वृक्षकर जर आपण भरतोय तर वृक्ष लागवड नेमकी किती झाली? कारण ज्या प्रकारे आम्हाला माहिती आहे की माझी वसुंधरा नावाची योजना जी आहे वर्धा शहरात फर्स्ट सेकंड फेजमध्ये लावलेली, नेमकी झाडं किती लागली हा मोठा प्रश्नचिन्ह अजूनही अद्याप अस्पष्ट आहे. म्हटलंय की आमचं वरती पण भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात पण भाजपचं सरकार आहे, पण सगळ्या लोकांना माहीत आहे की फक्त भाजपचं सरकार नाही आहे, त्रिशूल सरकार आहे. आणि मला खूप जणांनी प्रश्न केला होता की राष्ट्रवादी पक्षाकडून तू उभी आहे तर तू फंड आणू शकत नाही आणि कामं करू शकत नाही. तर मला लोकांना सांगावं इच्छिते की जे महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहे अजितदादा पवार ते सुद्धा त्या पक्षामध्ये आहे आणि मी माझ्यामध्ये एवढी पावर आहे की मी त्यांच्याकडून फंड आणून मी आपल्या प्रभागाचा विकास करीन, हे मी सर्वांना ग्वाही देतो. कारण मला खूप जणांनी प्रश्न केला होता की आपल्याकडे भाजपचं सरकार आहे तर तू प्रभागाचा विकास कसा करणार, पण मी तुम्हाला सांगतो की फक्त भाजपचं सरकार नसून त्रिशूल सरकार तिथे आहे. लाडक्या भावांची सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही आणि लाडके भाऊ नक्कीच या महाराष्ट्राला वेगळ्या परिस्थितीत घेऊन जाईल ही अपेक्षा करतो. कार्य करत आहेत. मित्रांनो, पक्ष पार्टी हा एक वेगळा मुद्दा आहे. तो प्रत्येकजण आपल्या तत्वानुसार आपल्या विचारानुसार भांडत असतो आणि प्रत्येकजण आपला विचार घेऊन फिरत असतो, परंतु हा नगर परिषदेचा मुद्दा आहे. हा आपल्या प्रभागाचा, आपल्या वार्डाचा, ज्या परिसरात आपलं घर आहे त्या परिसराचा हा मुद्दा आहे. मला असं वाटतं की हा मुद्दा फारसा मोठा एक आमदार लेवल आणि खासदार लेवलचा नसून या मुद्द्यामध्ये फक्त एक छोट्याशा बाबी असतात. जी असते एक सगळ्यात प्रथम व्यवस्था असते ती स्वच्छता, नाली, वृक्षारोपण, नळ, या अनेक सुविधा असतात ज्या प्रत्येक नागरिकाला हव्या असतात. आणि मला असं वाटतं की मागच्या अनेक वर्षापासून प्रदीप भाऊ ते अतिशय उत्कृष्टपणे सांभाळतात. मी त्यांच्या एका ग्रुपमध्ये असतो. बरेचदा या प्रभागातील नागरिकांच्या समस्या असतात. असं झालं, झाड मेलं, कुत्रं झालं, अशा अनेक समस्या त्यांच्या असतात. परंतु ज्या पद्धतीने ते काम करतात, मित्रांनो, पक्ष पार्टी बाजूला ठेवा, मतभेद प्रत्येकाचे असू शकतात, प्रत्येकाचे विचारांची अलग अलग पद्धत असू शकते, परंतु आपण सर्वांनी हा विचार करायला पाहिजे की ज्या प्रभागात आपण राहतो त्या प्रभागात राहत असताना आपला परिसर चांगला, स्वच्छ आणि सुटसुटीत कसा राहील आणि तो सुटसुटीत ठेवण्याकरता आपल्या प्रभागाचा नगरसेवक कसा राहील याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. मी इतक्या वर्षापासून जे अनुभवत आहेत प्रदीप भाऊंच्या काळामध्ये ज्यांचं कार्य मी बघतो आहे, तेव्हा या कार्याचा निश्चितच त्यांनी आपल्याला पावती दिली. हा परिसर आपण पाहतो आहे, तेव्हा सर्व नागरिकांनी सुद्धा याचा चांगल्याने विचार करावा. आपण मला संधी दिली, मी पुनश्च एकदा सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि ही निवडणूक चांगल्या, उत्कृष्ट आणि खेळमेळीच्या वातावरणात पार पाडावी अशी सगळ्यांना शुभेच्छा देतो. एक अंतिम अशी इच्छा आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजवायचा आहे. आपल्याला मत देण्याचा स्वतंत्र अधिकार आहे, परंतु प्रत्येकाने आपलं मतदान करावं. धन्यवाद. नक्कीच भाऊ बोलले ते सगळं बरोबर पद्धतशीर बोलले, त्याच्याबद्दल मला एक दुमत नाही आहे. परंतु ज्या पद्धतीने प्रदीप भाऊने कार्य केलं त्याच पद्धतीने आमच्या मोहल्ल्यामध्ये येऊन पहा तुम्ही, एक नाली झाड नाही, काही नाही, कोणत्या पद्धतीचा विकास नाही आहे. त्यामुळे मी जनतेला विनंती करतो, ज्या पद्धतीने प्रदीप भाऊने काम केलं 10 वर्षात आमच्या वार्डमध्ये एक प्रकारचा विकास नाही आहे, हे आता जनतेने पाहून घ्यावं. बाकी एवढे 2 शब्द बोलून समाप्त करतो. आमच्या वार्डाचा विकास हा चांगल्याच पद्धतीने केला आहे. शुभांगीताई कोलतेंनी व्यवस्थितपणे केला आहे आणि व्यवस्थितपणेच वार्ड व्यवस्थितच आहे.
हे मी जनतेला सांगत आहे. काय म्हणाल? काकांनी सांगितल्याप्रमाणे जो लीजचा प्रश्न आहे, लीजसाठी जो प्रश्न मांडलेला आहे लोकांनी, लीज हे फ्री होल्ड म्हणून ओळखलं जाते. फ्री होल्डसाठी हा चार्ज 4 रुपये पर दिवस 30 वर्षापर्यंत, म्हणजे सर्वसाधारण जनतेला 70 ते 80 हजार रुपये मोजावे लागेल फ्री होल्ड करासाठी. हा फ्री होल्ड नाही, हा वाला पैसे लादून केलेला, म्हणजे लोकांना पैसे भरावं लागेल त्यांचेवाले. इतका मोठा सर्वसाधारण व्यक्ती हे पैसे भरू शकणार नाही, हे नगर परिषदच्या अध्यक्षाला सीओला सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे ह्यावाला प्रश्न इथे संपणार नाही. आणि तो जी आर आला आहे म्हणजे साधारण जी आर हा साधारण नसतो, हा एकचदा बनतो जी आरची व्याख्याच अशी असते की जी आर जो झाला तो हा एक परमनंट जी आर असते. तो परमनंट जी आर आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आलेला नाही. लीजचा हा जो यांनी बॅनरबाजी पोस्टरबाजी जे केलेली आहे, हे आचारसंहिता ज्या दिवशी लागेल त्याच्या 2 तासा पहिले फक्त मतदान स्वरूपी आशीर्वाद मिळावा याकरिता फक्त त्याचंवाला इथे पब्लिसिटी केलेली आहे. आणि आमच्या ज्या 5-7 लाईन आहे इथे तुम्ही जर जाऊन बघाल ना दादा, इथे ना नाली आहे बरोबर व्यवस्थित, ना नळाची पाईपलाईन, छोटीशी एक पाईपलाईन आहे, एक नळसुद्धा चालू शकत नाही, असा हा प्रश्न आहे. नाल्याचा तर हा तुम्ही मागच्या नालीत जा, आता पण तिथे तुडुंबन असे पाणी वाळत आहे, पूर्ण भरून आहे पाणी. कचरा जागोजागी पूर्ण आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन पहा, चौकात कचरा आहे. कचऱ्याचं नियोजनसुद्धा नाही आहे. आणि आपण म्हणतो विकास हा फक्त एका लाईनीपुरता नसतो, प्रभागापुरता असतो. आणि नवीन प्रभाग हा नवीन वार्ड आता जोडलेले गेले आहे, पण जुन्या वार्डात तुमची पोझिशन काय आहे, तुम्ही का कार्य केले याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. म्हणून मी सर्वसाधारण सगळ्या वार्डातील जनतेला मी फक्त नम्र विनंती करतो, माणूस बघून तुम्ही वोट द्या. आणि सर्वसाधारण जे उमेदवार आहे, उमेदवार सगळे चांगलेच आहे, कोणी वाईट नाही, कोणी काही नाही. हा फक्त इलेक्शन पुरता एक 3 दिवसाचा हा कार्यकाळ असते. आणि भांडण झगडे कोणाचे झाले नाही पाहिजे. सर्वसाधारण जनतेला हे आहे, जास्तीत जास्त मतदान करावे. त्यामुळे जो व्यक्ती समजदार आणि सुज्ञ व्यक्ती आहे त्यांना निवडून द्यावे अशी मी इच्छा दर्शवितो. धन्यवाद. नक्कीच या सर्व बाबींमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक संपेल आणि आटपेल आणि नक्कीच चांगले उमेदवार आपल्या सभागृहात जातील ही अपेक्षा करतो. रामनगर संत तुकाराम वार्डची जनता निवडून देत आहे. जेव्हा विकास होत असेल तेव्हाच लोक वारंवार निवडून देत असतात. जेव्हा विश्वास असते तेव्हाच लोक वारंवार मत देत असतात. राहिली कचऱ्याची समस्याचं बोललं आहे तर मी थोडंसं लेट झोपून उठतो. आणि माझा प्रॉब्लेम हेच आहे का वारंवार कचऱ्याच्या गाड्याच माझा अलार्म आहे. एक गेली का दुसरी येते. कचऱ्याची इथे मला नाही वाटत की कोणती समस्या आहे. आणि 35 वर्षापासून रामनगरची जनतेने ज्यांच्यावर विश्वास ठेवला, सगळ्यांना तेच विनंती करतो की परत त्यांच्यावर विश्वास करा आणि त्यांनाच मतदार करून निवडून आणा. आणि ज्या गिरटकर ताई ज्या बोलल्या तर त्यांनासुद्धा माहिती आहे, त्यांचंसुद्धा म्हणणं असं आहे की चुकीनं आमचा फॉर्म मध्ये आला. म्हणजे त्यांचा पण कॉन्फिडन्स तो नाही आहे. त्यांना माहिती आहे की कोणता उमेदवार निवडून येणार आहे. म्हणून जनतेला तितकीच विनंती करून हे सांगतो की मतदान प्रदीपसिंग ठाकूर व शुभांगी कोलते यांना करण्यात यावं इतकी विनंती करतो. वादाचा प्रश्न नाही सर, मी फॉर्म टाकलेला आहे, तो चुकीने झाला आहे की कसा झालेला आहे तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी आता सर्वसाधारण मधून मी लढत आहे आणि माझ्यामध्ये तेवढी हिंमत आहे की मी जेंट्समधून मी लढू शकतो. त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स माझा लेवल कमी झाला आहे, हा प्रश्न चुकीचा आहे. मी अजूनही माझ्यामध्ये हिंमत आहे की मी जेंट्समध्ये लढू शकतो आणि मी निवडून येण्याची सुद्धा माझ्यामध्ये तेवढीमध्ये ताकद आहे. आणि माझा चुकीचा झाला कारण मी चुकीचा झालेला नाही. मी 2 फॉर्म टाकलेले होते. एक माझा डॉक्युमेंट्स नसल्यामुळे माझा एक फॉर्म रिजेक्ट झाला आणि एक फॉर्म स्टँड झालेला आहे. आणि कचऱ्याचं म्हणत आहे त्यांच्या घराच्या समोर कचरा बघा सर, तुम्हीच बघा. आणि ते सांगतात की कचऱ्याची गाडी आमचा अलाराम आहे. सगळ्यांना किती आमच्या एरियात जाऊन बघा तुम्ही, प्रत्येक नागरिकाला विचारा. आता हे निवडणुकीचं आहे, ते काही पक्षाचे मतभेद असतात त्यामुळे नागरिकांना सुद्धा माहीत आहे. येणारा निवडणूक ही परत आपण शेवटच्या टप्प्याकडे वळूया. येणारी निवडणूक ही शांतप्रिय आणि आनंददायी होईल.
2 तारखेला जे आहे येणाऱ्या जो सर्व नागरिकांना माझं नम्र विनंती आहे की जाऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करावं आणि हे मतदान करत असताना केवळ मतदानच नाही तर कुठल्याच प्रलोभनाला जाऊ नये असं माझं वैयक्तिक तुम्हाला सजेशन राहील. या सर्व बाबींमध्ये जेवढे काही प्रश्न नागरिकांनी मांडले इथे उपस्थित जेवढेही नगरसेवक 3च आहेत त्या 3ही नगरसेवकांनी जे आहे 3 पैकी जोही निवडून जाईल ते आपले प्रश्न व्यवस्थितरित्या योग्यरित्या तिथे सभागृहात मांडतील आणि या सर्व समस्येचं निराकरण करेल अशी अपेक्षा करतो. जिथे कुठे नागरिकांना परत एक आव्हान, जर याच्यामध्ये मला तर अपेक्षित नाही की या प्रभागामध्ये अशा काही समस्या जास्त उद्भवतील, पण जर चुकून न चुकून जर उद्भवल्या नक्कीच जनसंग्रामला सांगा, आम्ही त्याच्यावर प्रश्नाचा तोडगा काढण्याचा छोटासा प्रयत्न नक्की करू. इथे या सर्व कार्यक्रमादरम्यान जर काही चुकीचं वक्तव्य माझ्याकडनं झाले असेल, जनसंग्रामद्वारे जर काही चुकीचा विषय इथे ठेवण्यात आलेला असेल त्याबाबत आपण नक्कीच चर्चा करावी. या व्यतिरिक्त जर काही माझ्याकडून अपशब्दाचा वापर झाला असं जर कुणाला वाटेल त्यासाठी मी क्षमस्वी, पण ही झालेला जो प्रकार आहे या सर्व आमचा उद्देश केवळ एकच आहे की सर्वसामान्यांचे प्रश्न हे वरच्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, जेणेकरून त्याच्यावर जे आहे कुठे ना कुठे शहानिशा करून त्याला जे आहे तोडगा मिळाला पाहिजे. आपण दिलेला वेळेबद्दल पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद.